भाजपची सरकार आहे, तुम्ही मित्र पक्षात आहे. आता नाही ना मित्र पक्षात. आता सावित्री मातेला वंदन करण्यासाठी मी गेली 32 वर्ष येतोय. त्यामुळं एकही खंड आम्ही ठेवलेला नाही. मी माझ्या पक्षाच्या वतीनं केंद्राला आणि राज्याला विनंती करेन की सावित्रीबाईला भारतरत्न देण्याचा प्रयत्न करावा अशी आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी मागणी करत आहे. आणि सावित्रीबाईने या देशामध्ये मन भरून येतं की ज्यावेळेस फॉरेनला जातो त्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाईचा फोटो देखील पुतळा बघायला मिळतो तिथं बाबासाहेबांचा वगैरे. आणि विशेष म्हणजे ह्यांचं काम हे नुसतं महिलांना शिक्षण देण्यापुरतं नाही तर सामाजिक परिवर्तनाची भूमिका या नवरा बायकोनी केलेली आहे ती जगात अजोड आहे. आणि त्यांना वंदन करणं हे आमचं काम आहे. आणि दरवर्षी येत राहतो त्यांचा आदर्श. पण साहेब, सगळ्यात महत्त्वाची तुम्ही मागणी केली आहे छगन भुजबळांच्या बाबतीत त्यांनी पक्ष काढावा. आजच्या दिनी तरी काय सांगणार, त्यांच्यावर अन्याय झालाय, ओबीसीवर अन्याय होतो. मी एवढंच बोलीन, भुजबळ साहेब हे आदरणीय मोठे नेते आहेत आमचे. मी त्यांना सल्ला देणे इतपत मोठा माणूस नाही, परंतु दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर असं होत राहतं. त्यासाठी आपली स्वतःची झोपडी बांधली पाहिजे हीच माझी. आता ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझे आदरणीय नेते आहेत, म्हणून मी कुणाला सांगणार नाही की कुणाला अन्याय होतो काय होतो. जोपर्यंत आपले स्वतःचं घर बांधलं जाणार नाही तोपर्यंत अन्याय आपल्या होत राहणार आहे. म्हणूनच आम्ही शाने होऊन 2003ला स्वतःची झोपडी बांधलेली आहे. कुणाच्या महालाची अपेक्षा न ठेवता. महालात गेलं का असं चढ उतार होतात, त्या पक्षाची फिलॉसॉफी असते, आपण त्याबद्दल विचार करून बोलणं योग्य नाही. पण भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, आदरणीय. आणि नायगावची डेव्हलपमेंट केली ती छगन भुजबळांनी केली. ओबीसी जी नॅशनल लेवलला जी ओबीसी जागृती आणण्याचं काम केलं त्यात भुजबळांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना सल्ला देणं इतपत मी मोठा नाही, पण मी त्यांचा धाकटा भाऊ म्हणून मी त्यांना सांगेन की आपलं घर बांधलं तरच आपलं उद्या येणाऱ्या पिढीचं चांगलं होईल एवढीच मागणी आहे. पण मंत्रिमंडळात ओबीसी नेते आहेत, मात्र ओबीसीचा आवाज उठवणारा नेता भुजबळ साहेब पाहिजे होता असं नाही. आता त्याच्याबद्दल मी अभिप्राय बांधणार नाही. मी युतीवर बी नाही, एनडीए बरोबर नाही, महायुतीवर नाही. आम्ही आमच्या स्वतंत्र आहे, आमची स्वतःचीच ताकद एक दिवस करू आणि आम्ही आमच्या विचाराचं राज्य आणण्याचा प्रयत्न करू. फुलेंना अभिप्रेत असलेलं राज्य या देशाला आणण्याचा प्रयत्न माझा पक्ष करेल. त्यामुळे कोणी काय केलंय आता त्यांची सत्ता आहे, त्याबद्दल आपण बोलण्याचा अर्थ नाही, जगच तिकडे आहे. परंतु एक दिवस फुले विचाराचा राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्यमंत्री नायगावला येईल, त्या दिवशी आम्ही तो करण्याचा प्रयत्न करू. मग भुजबळ साहेब समाजाचं आरक्षण असू दे, या सगळ्या गोष्टी साऱ्याच आरक्षण, मराठ्यांचं असेल, मुसलमानांचं असेल, ओबीसीचं असेल, धनगरांचं असेल, जोपर्यंत तुमचं राजकीय दल मोठं होणार नाही तोपर्यंत ही मंडळी आरक्षण कोण देणार नाही. काँग्रेस असू द्या, काँग्रेसनं काय केलं, हाच दिवा लावला. तीच बीजेपी करणार आहे. बीजेपी आणि काँग्रेसमध्ये फरक नाही, बोथ आर इन सेम. तुम्ही म्हटले की राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार असणारा मुख्यमंत्री येईल, मग ते भुजबळ साहेब असेल. नाही, आता भुजबळ साहेब सध्याला राष्ट्रवादीत आहेत, त्याबद्दल आता बोलणं योग्य नाही. म्हणजे भुजबळ साहेब हे एका पक्षाचे नेते आहेत आणि दुसऱ्याच्या घरात मायासारख्यानं डोकवणं योग्य नाही. भाजपात काय चाललंय, राष्ट्रवादीत काय चाललंय, तुमचं घर काय आहे ती बाजू बघण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या पक्षाबद्दल एक राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री येईल म्हणून म्हटलं होतो. आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा फुलेवाद घेऊन चाललेला पक्ष आहे म्हणून म्हणतोय मी. आता तुम्ही एकला चौऱ्याची भूमिका घेतल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी तोंडावरती आहेत, त्यात काय भूमिका? मी उद्या दिल्लीला आहे, दिल्लीला देखील मी जागा लढवतोय, बिहारमध्ये जागा लढवतोय. जिंकतेल असं मी म्हणणार नाही, पण वोट ऑफ पर्सेंटेज माझं चांगलं वाढेल आणि एक दिवस राष्ट्रीय समाज पक्ष फुले विचाराची नॅशनल पार्टी बनेल एवढंच मी आपल्याला स्वतंत्र लढवणार आहे. भुजबळ साहेबांची नाराजी ही ओबीसीला पटणारी आहे. एक लक्षात ठेवा, हा त्यांच्या अंतर्गतचा प्रश्न आहे. भुजबळ साहेब हे ओबीसीचे माइलस्टोन नेते आहेत, मोठे नेते आहेत. ती त्याच्या पक्षाची फिलॉसॉफी आहे. म्हणूनच आम्ही म्हणतोय की त्यांनी पक्ष जोपर्यंत असेल, मी माझ्या पक्षातला विचारा माझ्या पक्षाच्या आमदारला काय करायचं. मी आता दुसऱ्याचा इशारा कसा घेणार? मी पण तुमच्या पक्षाचा आमदार तर माझा पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. तिथं महाविकास आघाडीनं महायुतीनं उमेदवार दिला नाही, त्यांना उमेदवार मिळाला नाही तिथं, आणि त्यामुळे ते माझा आमदार निवडून आलाय. माझे 3 आमदार थोड्या मतात गेलेत आणि एक आमदार माझा विजय झालेला आहे. आय एम द विनर पार्टी. बीजेपी बरोबर नाही आणि काँग्रेस बरोबर नसताना विनिंग पार्टी आली माझी, हे लक्षात ठेवा. आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर.